या घरातली ही रूम माझी आहे आणि इथं हे जे मी सामान दाखवत आहे, हेही माझं आहे. पण ह्याच्यात काय आहे ते मला माहिती नाही आणि असे बरेचसे कार्टन्स आणि सॅक्स आहेत, ज्याच्यात काय सामान आहे ते मला नाही माहिती. कारण ते रँडमली पॅक केलेले आहेत. माझ्या लक्षात होतं, पण आता मी इथे पोहोचल्यावरती सगळं कंप्लीटली विसरली आहे. जितकं माझ्या लक्षात आहे, या येलो आणि ब्लॅक बॅगमध्ये माझे नवीन कपडे आहेत. कारण हे मी आधीच भरले होते आणि मी ते कपडे वापरण्यात येत नव्हते, म्हणून मी ते या बॅगमध्ये ठेवले होते. या सॅकमध्ये ही खाली केलेली सॅक आहे. याच्यामध्येही डेली यूजचे कपडे होते आणि अर्धा आता काय आहे माझ्या लक्षात नाही. ते आता अनपॅकिंगच्या वेळेसच समजेल. साईडला माझे बुक्स पडलेले आहेत. हे सॅक्स पण मला मूव्हर्स अँड पॅकर्सवाल्याने दिलेली आहेत. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही अंथरूण-पांघरूण आणि कपडे भरा, म्हणजेच की आपले कार्टन्सची क्वांटिटी आपल्याला एक्स्ट्रा लागणार नाही. तर नमस्कार, मी डॉक्टर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आय होप यू ऑल आर डुईंग वेल अँड इफ यू आर नॉट डुईंग वेल यू कॅन DM मी नक्कीच तुमची मदत करणार. एनिवेज विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड टू द व्हिडिओ पार्ट. तर आजच्या व्हिडिओच्या हेडलाईनवरून तुम्हाला आता कळलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये कपाट ऑर्गनाईज कसं करायचं, वॉर्डरोब ऑर्गनाईज कसं करायचं ते दाखवणार आहे आणि त्याची सुरुवात झालेलीच आहे आणि हे करायला हा व्हिडिओ जवळजवळ 5 ते 6 दिवसांचा व्हिडिओ आहे. कारण मला हे करायला ॲक्चुअलमध्ये 5 ते 6 दिवस लागलेले आहेत. आय विश लाईफ वॉज अ टाईम लॅप्स आणि सगळंच इतकं फास्ट झालं असतं. ॲटलीस्ट कामं करताना तरी वन्स इन अ फोर्टनाईट किंवा मंथली आपण कबर्ड जसं क्लीन करतो, क्लिअर करतो, रिअरेंज करतो, तसंच जेव्हा आपण घर शिफ्ट करतो आणि अख्खा कबर्ड खाली करतो, बॅग्समध्ये डंप करतो आणि घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो, ते बॅग्स अनपॅक करून परत वॉर्डरोब रचणं किंवा सजवणं इज ॲन एंटायरली डिफरंट थिंग आणि हे खूप कठीण जातं. हे मला रिअलाईज झालेलं आहे आणि हे त्या लोकांना नक्कीच माहिती असेल जे रेग्युलर बेसिसवरती ॲज अ टेनंट राहतात आणि घर शिफ्ट करतात. मी कधी ॲज अ टेनंट राहिलेली नाही आहे. हे माझं फर्स्ट टाईम घर शिफ्टिंग झालेलं आहे आणि मी माझ्या स्वतःच्याच घरी आलेली आहे. पण शिफ्टिंग इज अ शिफ्टिंग पार्ट. ते तुमचं स्वतःचं घर असो ऑर टेनंट असो, इट्स द सेम थिंग फॉर एव्हरीवन. तर प्रत्येक बॅग अनपॅक करणं आणि प्रत्येक बॅगमध्ये वेगवेगळं सामान आपण मिक्स करून कधी-कधी भरलेलं असतं. ते सगळं करणं आणि जेव्हा आपण वॉर्डरोब लावायचं ठरवतो किंवाही एखादं काम करायचं ठरवतो, तेव्हा ते सामान पर्टिक्युलरली आपल्याला भेटत नाही आणि मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक बॅग ओपन करून बघावं लागतं. हे खूप 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 फिजिकल वर्क आहे आणि तेच माझ्यासोबतही झालं. तर हा माझा पहिला दिवस होता कबर्ड रचण्याचा आणि मला हे करायला ऑल टुगेदर 5 ते 6 दिवस लागलेले आहेत. हे टाईम लॅप्समध्ये लक्षात येत नाही आहे, पण खरोखर मला हे करायला 5 ते 6 दिवस लागलेले आहेत. व्हिडिओला जेव्हा तुम्ही एंडपर्यंत बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. प्लस हे करता जेव्हा मी बॅग्स अनपॅक केल्या, वेगवेगळं सामान सापडत होतं, ते सामान प्रत्येक कॉर्नरमध्ये मी नेऊन ठेवलेलं आणि जे सामान या कबर्ड रिलेटेड होतं तेच मी समोर आणलं आणि तसंच हे जे नोकियाचा माझा डब्बा दिसत आहे माझ्या हातामध्ये, ते एअरटेल वायफायचं डब्बा आहे आणि तो मी यावेळेस विचार केला हा फेकायचा नाही आणि आपण याला काहीतरी DIY म्हणून स्टोरेजसाठी यूज करायचा. असेच माझ्याकडे जवळजवळ 3 डब्बे होते. त्या तिघांनाही मी DIYमध्ये यूज केलेलं आहे. कारण ड्रॉवर वगैरे हा प्रकार परत विकत घ्यायचा, मग त्याला मेंटेन करायचं, त्याला रेग्युलर बेसिसवरती धुवायचं, ते मला आता त्याच्यात पडायचं नाही आहे. खूप केले तसे सगळे कामं. म्हणून मी आता यावेळेस असे कार्टन ठेवायचा विचार केला. ॲट द एंड जेव्हा ते खराब होणार तेव्हा ते डायरेक्ट थ्रो अवे करायचं. जे नाही करायला पाहिजे ते तर मी केलं. जसंच की हा फ्रॉक ट्राय केला मी आणि त्याच्यात 10 मिनिटं घालवले. डान्स-वान्सही करून बघितला थोडासा कशी दिसते. ही आनंद मला हा फ्रॉक होतो याचा होता. या घरी आल्यावरती सगळ्या साड्या मी कपाटात अरेंज केल्या आहेत. कारण की त्या घरी असताना मी सगळ्या साड्या मोठ्या एका बॅगमध्ये टाकून बेडमध्ये डंप केल्या होत्या. पण मला माहीत नाही इथे आल्यावरती मला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मला प्रत्येक वस्तू घालायची इच्छा होते आणि प्रत्येक वस्तू डोळ्यासमोर राहावी असं वाटतंय. तर मी ते कपाटात अरेंज केला. त्यातले माझ्या अर्ध्या ज्या हेवी साड्या आहेत, ज्या पार्टीवेअर आहेत, त्या मी गिव्ह अवे केलेल्या आहेत. माझ्या लहान बहिणीला आणि माझ्या आईलासुद्धा, की तुम्ही दोघं ठरवा आता याचं काय करायचं आहे. त्याही नाही घालणार कारण त्यांच्याही काही खास इतक्या अशा पार्टीज नसतात. प्लस मी काही साड्या माझ्या कुकलाही दिल्या आहेत आणि शी जस्ट लव्हड इट. त्यांनी तर त्या नवरात्रीमध्ये घातल्या माझ्या साड्या
आणि मला फार मनाला प्रसन्न वाटलं, की चला त्यांना माझे दिलेली वस्तू आवडली. कारण द्यायचं म्हटलं तर मला कोणाला असं उरलं-सुरलं फाटकं द्यायला आवडत नाही. माझं म्हणणं देताना हेच होतं, की ॲट मी नाही वापरत तर कोणीतरी वापरावं. तर साईडचा अर्धा पार्ट ऑफ द कबर्ड मी सरांना दिला आहे. अर्ध्याचा अर्धा हां. कारण खाली मी माझेच फ्रॉक्स अरेंज केलेले आहेत और वेस्टर्न आउटफिट्स जे माझे कधी खूप कमी घालण्यात येतात, ते मी खाली अरेंज केले आहेत. आणि ऑल टुगेदर हे करायला जेव्हा मला 4 ते 5 दिवस लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की खरोखर माझ्याकडे भरपूर कपडे आहेत आणि आता कपड्यांमध्ये खर्च करणं किंवा कपड्यांमध्ये वेळ घालवणं किंवा जागा घालवणे हे काही इम्पॉर्टंट नाही आहे लाईफमध्ये. आणि जे कपडे आहेत ते आता एका लाईफटाईमसाठी तरी भरपूर आहेत असं मला वाटतंय. कारण भरमसाठ कपडे आहेत. या कपाटात मी ते समहाऊ अरेंज केलेत. रोजने म्हणजे एका कप्प्यामध्ये मी 4-4 रोज केलेत कपड्यांचे आणि ते अरेंज केलेले आहेत व्हेरी प्रिसाइजली आणि खूप छान, की जसं सगळ्या कपड्यांना जागा झाली पाहिजे असं. यातले मॅक्सिमम कपडे तर माझे साईज एम आहेत, जे मला आता होत नाहीत कारण मी आता साईज एल झालेली आहे. पण साईज एक्सेल किंवा डबल एक्सेल घ्यायचा म्हणजे मी कधी घेतलेच नाहीत, कारण ते आता अजिबात घ्यायचे नाही. कारण जर आपण ते कपडे घेतले म्हणजे आपण तेवढं जाड होतो आणि मग आपल्याला काही वाईट वाटत नाही जाड असल्याचं. त्यामुळे वाईट असं वाटलं पाहिजे कपड्यांना बघून, की अरे मी हे घालू नाही शकत, तर त्यासाठी मला आधी वेट लूज करावा लागेल. त्यामुळे मी मोठ्या साईजचे कपडे घेणं बंद केलेलं आहे कंप्लीटली. स्वतःला कमीत कमी फिट ठेवते, थोडंसं ट्राय करते फिट ठेवायला, एक्सरसाइज करते रेग्युलर बेसिसमध्ये आणि वेट वाढू देत नाही मी. कमी करायचा तर प्रयत्न चालूच आहे, पण वाढू देत नाही. आता माझा चालू आहे सेशन फोटो काढायचा आणि लहान बहिणीला कपड्यांचा फोटो पाठवायचा, की या टॉप्समधून तुला काही हवं आहे का? कारण तिची आता लवकरच अब्रॉडची ट्रिप होणार आहे. पण तिला काही नको आहे माझ्याकडचं हे माझ्या तिच्या रिप्लायवरनं लक्षात आलं. कारण आमचा अगेन साईजचा डिफरन्स. आता मध्येच माझी पेटपूजा चालू आहे. ते पण उभ्या-उभ्याच. मी जरासा पण रेस्ट घेतला नाही हे लावताना. कारण की मला फक्त हेच रचायचं नव्हतं. मला हॉलही रचायचा होता आणि मला किचनही रचायचं होतं. पण किचनचा पार्ट मी सोडूनच दिला होता. तो मी कन्सिडरच करत नव्हते. कारण की ॲज मी माझ्या किचनच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे, की किचनमध्ये आम्ही कुकिंग ॲज सच आता करतच नाही आहोत. त्यामुळे माझं किचनकडे अजिबात लक्ष नाही आहे. आणि जे काही साहेबांनी रचलेलं किचन आहे, म्हणजेच की नवीन किचनवेअर त्यांनी लावलेलं आहे, बस तेच. आणि ते कुठे लावलं आहे, कसं लावलं आहे तेही मला माहीत नाही. मी तेही बघायला गेले नव्हते, कारण मी बाकीच्या कामांमध्ये बिझी होते. तर आता हा माझा टी टाईम चालू आहे. मध्ये-मध्ये मी खूप कप्स ऑफ टी घेते, कारण थोडं एनर्जेटिक वाटावं हे कामं करताना. आणि पसारा इतका होता, की थोडा वेळ विश्रांती घ्यायलासुद्धा जागा नव्हती. तर मी दुपारी झोपायचं पण अव्हॉइड केलं. कारण पॉसिबलच नव्हतं, या एवढ्या पसारात कुठे झोप लागणार. तर हे काम कंटिन्युअस 4 ते 5 दिवस मी करतच राहिली. फक्त रात्रीचं मी थोडंसं साईडला करून सगळं मी झोपायचे. बट अगेन नेक्स्ट मॉर्निंग द सेम कंटिन्यू काम. तर सरांचं काही एवढं जास्त नाही. सरांना कपड्यांचा शौक नाही आणि ड्युटी पण युनिफॉर्मची असल्यामुळे सरांकडे काही एवढे जास्त कपडे नाहीत आणि त्यांना ॲज सच नाहीच आहे तो शौक. हे मला 10 वर्षांनी लक्षात आलं, की हा शौक करणं चांगलं नाही. पण तरी नवीन कपडे बघितले किंवा एखादा टॉप आवडला किंवा साडी आवडली तर मनात तो लालच येतोच, की घेऊ का, घेऊ का? बट सरांकडे बघून तरी मी अ, जवळपास 50% to 75% माझ्यात बदल आलेला आहे, की माणसाला कपडे डिटर्मिन नाही करत. आपल्या माणसाची माणुसकी माणसाला डिटर्मिन करते. आपला स्वभाव, आपलं बिहेवियर, आपलं काम, आपला जॉब. तर एनिवेज मी आता हे फाडत आहे. ते आहे आपलं कपडे ठेवायची जी ती पॅकेट असते ना, काय म्हणतात त्याला, ज्याला झिप असते, तो पॅकेट आता जरासं त्याला टेअर आलं होतं. तर मी आता ते फाडलं आहे आणि ते कॉटनचं असल्यामुळे मी त्याला आता वाईप करायला वापरत आहे. तर आता मी हे विंडोचा पार्ट क्लिअर करते आणि तिथे विंडोमध्येही बरीचशी स्पेस आहे. तर त्या विंडो आणि मला बेडला जरा मोठा हेडरेस्ट असल्यामुळे तिथे मी बॅग्स ठेवू शकते. तर तिथे मी बॅग्स ठेवणार आहे विंडोमध्ये आणि हेडरेस्टने ते लपणार आहे. आता जे मी हे व्हाईट कलरचे पॅकेट्स दाखवले ते माझे मेडिसिन पाउच आहेत. ते मी वरती चढवलेत आणि अगेन मी आता या बॅगेत काय भरत आहे माहीत नाही. बट पण त्याही बॅग्स नंतर अनपॅक झाल्या आहेत आणि सगळंच अनपॅक होऊन बॅग्स
बेडमध्ये गेलेले आहेत. हो, बेड अरेंज करणं म्हणजेच की बेडमध्ये जे सामान आम्ही बॅगमध्ये कार्टन्समध्ये भरलं होतं, तेही सामान अनपॅक करून बेडमध्ये लावायचा व्हिडिओही मला अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला दाखवायचा आहे. हे खूपच फिजिकल वर्क झालं होतं मला. लिटरली म्हणजे प्रत्येक वस्तू लावणं व याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कामच तितके दिवस 8 ते 10 दिवस चाललं नाही. बस हेच अरेंजमेंटमध्येच जवळ-जवळ 10 दिवस गेलेत. आणि इथे आल्यावरती नवीन ॲप्स जसंच की बिग बास्केट डेली वगैरे या एरियात चालत नाही. तर नवीन ॲप्सची शोधाशोध कोणते ॲप्स इथे चालतात आणि कोणते ॲप्स डिलिव्हरी करतात आणि रेग्युलर दूधवाला, रेग्युलर भाजीवाला कोण आहे, ते मला सगळं शोधण्यात जरा वेळच लागला. पण जेवणाची तयारी नसल्यामुळे मला फारसा आराम होता. कारण आमच्याकडे नेहमी हेवी मील आणि फुल मील असतो. हेवी मील म्हणजे लिटरली आमच्या घरी 2 ते 3 भाज्या अशा लागतात. तर तो काम माझा कंप्लीटली याच्या सगळ्या कामांमध्ये नव्हतं, तर मला खूप रिलीफ होता. तर एक पार्ट तर आता ऑलमोस्ट झालेला आहे माझा पार्ट आणि सरांचा पण पार्ट झालेलाच आहे. तर लवकरच आता हे काम संपवावं आणि उरलं-सुरलं जे सामान असतं, मला त्याच्यात फार त्रास होतो. जेव्हा ते बारीक-बारीक सामान कसं लावायचं, कुठे अरेंज करायचं, कसं काय करायचं ते बारीक कारण ते बारीक सामान असं असतं ना, की आपल्याला ते डेली बेसिसवर कामात नाही येत. पण एखाद दिवशी त्याचं काम आढळतं आणि ती वस्तू जेव्हा सापडत नाही, तेव्हा खूप चिड होते. तर समहाऊ ते मी सगळीकडे अरेंज केलेलं आहे आणि जे लागत नव्हतं, ते बारीक सामानही मी माझ्या पुतईला दिलेलं आहे, की हे सामान वर्षभर हाताला लागत नाही. फक्त या ड्रॉवरमध्ये घर करून राहिलेलं आहे. ते सामानही मी पुतईला दिलेलं आहे. बरंचसं मेकअपचं सामान जे मी वापरत नाही, बँगल्स वगैरे जे माझे वापरण्यात येतच नाही, तेही मी पुतईला दिलेले आहेत. बिंदी, बँगल्स, नेकलेसेस बरंच मेकअपचं ज्वेलरीचं सामान, मेकअपचं सामान मी त्यांना दिलेलं आहे. तो एनिवेज तर हे झालं अरेंज माझा कपाट. वरच्या साईडला मी साड्या लावल्या. खालच्या साईडला मी हे ब्लाउजेस प्लस थोडे पार्टीवेअर साड्या आणि हे माझे टॉप्स, जीन्स आणि खालीही माझे टॉप्स. असे हे मागचा रो झालेला आहे म्हणून मी एक व्हिडिओ घेतला. आता सोबतच मी अगेन तुम्हाला माझं पुढच्या रोचा पण व्हिडिओ दाखवते. तर ह्या साड्या अर्ध्या माझ्या आहेत, अर्ध्या माझ्या आईने दिलेल्या मला साड्या आहेत, जे त्यांच्या होत्या, जे माझ्या खूप जिवलग आहेत. त्या मी कोणालाच देऊ नाही शकत. तर अगेन फ्रॉम द बेस हे मी लावलेले सगळे टॉप्स इन 4 रोज आहेत आणि अशा प्रकारे जे काही मी पॅकेट्समध्येही ठेवलेले आहेत आणि हे घरात घालायचे एक्सरसाइज वगैरे करायचे कपडे ठेवले आहेत मी इथे. हे टॉप्स इन 4 रोज हे फ्रंट 2 आणि मागे 2 रोजमध्ये ठेवलेले आहेत. हा एक ड्रॉवर आहे इथे आणि हे माझे ब्लाउजेस आहेत. 2 रोजमध्ये ब्लाउजेस आहेत. या डब्यामध्ये मी अंडरगार्मेंट्स ठेवलेले आहेत. आणि तेच मी मगाशी जे ड्रॉवरबद्दल तुम्हाला बोलली ते आणि हे माझ्या साड्या आहेत. तर दॅट्स इट गाईज. आय होप यू लव्ड वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचीही काही अशी स्टोरी असेल मला नक्की सांगा. मला ऐकायला नक्की आवडणार आणि असा हा वॉर्डरोब आहे जो माझा नाही आहे. हा दुसऱ्या रूममध्ये होता. माझा वॉर्डरोब कंप्लीटली खराब झाला तर मी तो थ्रो केलेला आहे. तर हा दुसऱ्या रूममध्ये इन अ गुड कंडिशन वॉर्डरोब होता. हा मी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी हा सजवलेला आहे. आय होप यू लव्ड वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनेल. असंच प्रेम देत राहा. माझे बरेच सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. असेच माझ्यासोबत जुळून राहा. तुमचीही काहीही क्वेरी असेल ती नक्कीच मला कळवा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे डॉक्टर पूजा गेडाम. तुम्ही मला तिथेही DM करू शकता और तुम्ही मला इथेही कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकता. प्लस माझा दुसरा चॅनल आहे गेट फिट विथ डॉक्टर रुजा. त्याच्यात मी पेशंट्स रिलेटेड क्वेरीज आणि पेशंट रिलेटेड ट्रीटमेंट पार्ट अपलोड करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय.